हॅलो. बोला सर. हां, नमस्कार सर. अरे इकडे ना इकडे माझं माझं असेल ते. हॅलो. हां, नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. MHS एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे का सर? हा बरोबर, बोला ना. नर्सिंग ना, हां. नर्सिंग आहे. हां, नर्सिंग आहे सर. मी काय म्हणतो सर, ते नर्सिंगचे रिझल्ट कधीपासून लागणं चालू होणार आहे? आताची परीक्षा झाली सर. नाही. आताची परीक्षा झाली ती एक्झामची ना. हां, हो. हा, अजून तर प्रॅक्टिकल चालू. प्रॅक्टिकल संपल्यानंतर 45 दिवस सर. सर मी काय म्हणतो, म्हणजे आपण आता सर दरवर्षी आपले जे पेपर आहे ना, ते आता हो. ऑफलाईन चेक होत होतं ते. तर आता यावेळेस ते आ- ऑनलाईन चेक होत आहे, तर मग त्यावेळेस काही लवकर वगैरे काही प्रोसेस होणार नाही का? म्हणजे घेऊन यायचे असं आहे, सर्व घेऊन यायचे इकडे ते का? नाही नाही नाही, म्हणजे आधी कसं होत होतं, जे पेपर आहे ते पेपर ऑफलाईन चेक होत होते ना. आता हो. या वर्षीपासून स्कॅन करून डायरेक्ट ऑनलाईन चेक होतंय ना. हो. हो, तर मग जे रिझल्ट आहे ते रिझल्ट आता आधी पण प्रॅक्टिकलच्या नंतर 45 दिवसांनी लागत होता. नाही नाही, कसं आहे माहिती आहे का सर. हां हां. जर लवकर झालं तर लवकर होऊन जातं, पण काय आपलं 45चं आपण ठेवलेलं आहे त्याप्रमाणे. तर आता समजा आता फर्स्टला आपल्याला प्रॅक्टिकल नाही, बरोबर. हो. फर्स्ट सेमिस्टरला प्रॅक्टिकल नाही आपल्याला. हां. तर मग फर्स्ट सेमिस्टर एवढं 8 दिवसात लागून जाईल असं. अच्छा 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 अच्छा. पण हां, मग सेकंड थर्ड रात्रीचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलची तारीख जोपर्यंत संपत नाही तर हो. त्याचे मार्क ॲड होतात ना. अच्छा अच्छा. हां. हां, मग ते ॲड झाल्यानंतर कोणाचे राहिले, कोणाचे नाही राहिले, प्रॉब्लेम येतात स्टुडंटचे. काही अच्छा अच्छा. ऑनलाईन भरले नसतात हां काही हां. काहींचे. हां काही काहींचे चुकतात. हां हां. मग ते आपण ते मागवतो, ते ऑनलाईन मागवतो. मग जसे प्रॅक्टिकल होतं तसं मागवतो. मग ते आपण चेक करतो. पण अच्छा त्याला 7-8 दिवस लागूनच जातात ना सर. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग ते म्हणजे आपल्याला कसं, मग आपल्याला तर जेवढं लवकर लागलं तेवढं लवकर असतात. पण कॉलेजवाले व्यवस्थित भरत नाही. काही ना काही चुका करूनच ठेवतात. नाही नाही, एकदम बरोबर सर तुमचं. हां, त्यामुळे आपल्याला आपण त्याला पण सांगतात 45. आता पहिलं आता फर्स्ट इयरचा लागून जाईल, बघा 8 दिवसात लागून जाईल. ओके 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 सर. मग सर म्हणजे आपली जे रिझल्ट प्रोसेस आहे, म्हणजे यात काहीच बदल नाही झाला म्हणायचा, ऑनलाईन चेकिंग होऊन झालं तरी तो जितका वेळ नाही घ्यायचा नाही, तितका रिझल्ट बदल आता समजा असं 10 दिवसाचं आपलं 8 दिवसातच सर्व क्लिअर झालं तर 8 दिवसात रिझल्ट लागून जाते. म्हणजे 45 दिवसात लावायला पाहिजे असं काही नाही. आपण 10 दिवसात 15 दिवसात बी लागू शकता, असं पण नाही आपलं. अच्छा अच्छा. ओके आपण ओके. त्यासाठी तर ऑनलाईन प्रोसेस घेतली ना सर, लवकर लावायसाठी. हां, नाही मी तेच, म्हणजे माझं म्हणणं असं होतं सर, की आता ऑनलाईन घेतली तेव्हा रिझल्ट लवकर लागणार का? बाकी काही विषय नाही तितकंच. हां, काही नाही, लागेल लवकर लागेल. परंतु आपलं हे तुम्हाला जे सांगितलं ना, हे प्रॉब्लेम येतातच. शेवटी मॅन्युअली प्रॉब्लेम येते. हां, ते हो. आपल्याला सॉल्वच करावं लागतं. हां, हां सर. बिलकुल बिलकुल. ठीक. ओके. थँक्यू सर.